नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी तुमचं पूनम किचन ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आम्ही बनवणार आहोत खापरावरच्या पुरणपोळ्या, म्हणजेच मांडे म्हणतात त्यांना काही ठिकाणी. तर आम्ही यांना खापरावरच्या पुरणपोळ्या म्हणतो. तर आज आम्ही बनवणार आहोत. तर माझ्या सासूबाई आल्या होत्या गावाहून माझ्याकडे. तर माझ्या ननदबाई पण होत्या. म्हटलं चला पुरणपोळ्या बनवूया. आत्याबाई पण आल्या आहेत म्हणून तर आम्ही पुरणपोळ्या बनवायला घेतल्या. तुम्ही बघू शकता केवढं खापर ठेवलेलं आहे आम्ही. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हालाही कळेल. तर बघा, इथं घेतलं आहे आम्ही याचं पीठ, लोकवन गव्हाचं पीठ घेतलं आहे. या पिठाच्या पुरणपोळ्या एकदम छान मऊ लुसलुशीत येतात. आपल्याला दुसरं काही याच्यामध्ये ॲड करायची गरज पडत नाही, जसं की मैदा वगैरे. तर छान पुरणपोळ्या येतात. हे दळून घ्यायचं आहे आपल्याला चक्कीवाल्याकडून. चांगलं त्याला सांगायचं की आम्हाला पुरणपोळीचं बनवायचं आहे, व्यवस्थित दळून देतो. तर आम्ही आता या ठिकाणी हे पीठ मळून घेतो आहे. तर यामध्ये मीठ आणि तेल टाकून घेतलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. ही पीठ मळण्याची पण एक पद्धत असते की कशा प्रकारे किती मऊ किती नरम असं हे पीठ मळायचं आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, कंटिन्यू या पीठला खूप मेहनत लावून मळावं लागतं. जेवढे आपण पीठ मळण्यामध्ये मेहनत घेऊ ना, तेवढ्याच नरम आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या आपल्याला खायला मिळतात. तर आमच्या सासूबाईच म्हणजे माझ्या आत्या यांनीच हे पीठ मळलं आहे. तर बघा, अशा प्रकारे याला कॉटनच्या एका कपड्याने झाकून ठेवावं लागतं. तर दुसरीकडे मी हरभऱ्याची डाळ ही शिजवून घेतली आहे. 4 ते 5 शिट्ट्या घेऊन चांगली मऊ लुसलुशीत होईल अशी डाळ शिजवून घेतली. त्यामध्ये आता मी गूळ ॲड केलेला आहे आणि परत कुकर मी गॅसवर ठेवला आहे. चांगला गूळ आपला विरघळेल तोपर्यंत आपल्याला ही डाळ अजून शिजवून घ्यायची आहे. तर बघा, इथं छान असा गूळ हा विरघळला गेला आहे. आता आपल्याला डाळ ही थंड करून घ्यायची. तर इथं मी डाळ थंड करून मग चाळणीने चाळणार आहे. तर इथं हे बघा, तुम्ही बघू शकताय किती पाणी पाणी दिसतंय, पण हे सर्व अटलं जातं. तर थंड झाल्यावर बघा, इथं गाळणीने आम्ही गाळून घेतो आहे, म्हणजेच पुरण हे वेगळं करतो आहे. आधी कसं होतं, पाट्यावरच डाळ ही वाटून घेत होते, पण आता चाळणी निघाली आहे तर चाळणीनेच गाळतात. आता सगळं सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहे, पहिल्यासारखी पाहिजे तशी मेहनत राहिली नाही आहे. तर बघा, इथं मी थोडं फास्ट व्हिडिओ केला आहे. संपूर्ण डाळ अशा प्रकारे गाळून घेणार आहोत, चाळून घेणार आहोत. थोडं शब्दांकडे बोलताना दुर्लक्ष करा ऐकताना. तर अशा प्रकारे हे पीठ गाळून घेतलं आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ बघायला विसरू नका. आमच्या खानदेशात खूप प्रख्यात आहेत ह्या पुरणपोळ्या. जास्त करून आमच्याकडेच ह्या बघायला मिळतात, नाहीतर तव्यावरच्याच बघतो आपण. तर आता बघा, आम्ही इथं चूल पेटवली आहे. चूलवर खापर ठेवून घेतलं आहे, ते चांगलं गरम होतं आहे. तोपर्यंत इथं एक कॉटनचा कपडा परातीला बांधून घेतला आहे आणि आता पुरणपोळ्या टाकायला सुरुवात केली आहे. एक एक छोटे छोटे लोढे घेतले, त्यांना आता व्यवस्थित पसरवून घेतो आहे. कुठं कुठं व्हिडिओ स्किप झाला आहे, तर तुम्ही तेवढं समजून घ्या. मी तसं सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये की काय काय केलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या अशा पाऱ्या बनवून घ्यायच्या, यांना पाऱ्या म्हणतात. आता इथं हे बघा, एवढं पुरण झालं होतं आपलं. तर हे पुरणचा चांगला मोठा गोळा घ्यायचा आहे. जर पुरण चांगलं असलं ना याच्यामध्ये पोळीमध्ये, तरच पुरणपोळी खायला चांगली वाटते. नाहीतर नुसतं ते पोळी पण एवढी खास लागत नाही. त्यासाठी पुरण हे जास्त भरा, म्हणजे पुरणपोळी खायला टेस्टी लागते. तर बघा, आता एका पारीवर पुरणपोळीचा गोळा जो होता तो व्यवस्थित पसरवून घेतला. त्यावर दुसरी पारी ठेवली आणि आता तिला व्यवस्थित आपल्याला दोघं काठे दाबून घ्यायचे. बघा, या माझ्या सासूबाई आहेत. सासूबाईंनी पुरणपोळी बनवायला घेतली आहे. म्हटले गावाहून आले तर तुम्हाला बनवून खाऊ घालते.
बाकीचा स्वयंपाक तर मी केला, पण पुरणपोळ्या आत्याबाईंनी केला होता. तर बघा हे असतं खापर, तिथं चूल चालू आहे, जाड चांगला पेटला आहे. अशा प्रकारे आपल्याला पुरणपोळी बनवून घ्यायची. आता बघा लाटण्याची पण पद्धत असते, एकदम हलक्या हाताने लाटायची. आत्या माझ्या गावाहून आल्या होत्या, तर त्यांना माहीत नव्हतं मी व्हिडिओ बनवणार आहे, पण मी अचानक व्हिडिओ बनवायला घेतला. तर बघा आता अशी हातावर घ्यायची पुरणपोळी, हीच मेन कला आहे. या पोळी बनवायची कला हीच आहे की हातावर कशा प्रकारे घेतात. असे गर आपल्याकडनं तर नाही फिरत, माझ्याकडनं अजून पण नाही फिरत. तर आमच्या गावाकडे ना खूप छान अशा मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या करतात. आंब्याच्या रसासोबत, खिरीसोबत, बासुंदीसोबत खूप छान लागते पुरणपोळी. आणि तुम्ही अशी याच्यासोबत खाऊ शकता, तुपासोबतही खाऊ शकता, दुधात खाऊ शकतात, खूप छान लागते. तसंच दुसरी पुरणपोळी बनवायला घेतली, खूप साऱ्या पुरणपोळ्या झाल्या होत्या. तर आपण एवढ्या पुरणपोळ्या दाखवायला बसलो तर जास्त व्हिडिओ मोठा होईल, म्हणून मी छोटे 2-3च पुरणपोळ्यांचा व्हिडिओ दाखवला आहे. तुम्ही बघा, व्हिडिओमध्ये पूर्णपणे बनवून राहा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला. तर बघा इथं खूप चटके लागतात, खूप हात भाजला जातो याच्यावर. माझ्याकडनं तर एक पण अशी उलटी झाली नाही पुरणपोळी. थोडं बाय मिस्टेक झालेली आमच्या दळण्यामध्ये. गावाला छान दळून देतात, पण हे आम्ही इथं गुजरातमध्ये या लोकांना एवढं माहीत नसतं ना, इथं दळून घेतलं तर काय मिस्टेक झाली काय माहीत, तर थोडा फॉल्ट झाला होता. त्यासाठी ना ह्या पुरणपोळ्या बनवताना प्रत्येक बारीक गोष्ट ही व्यवस्थित लक्षात देऊन करावी लागते. आणि आता इथं सोबत लगेच दुसरी पुरणपोळी लाटायला घेतली आहे. सर्वांचे चेहरे मी व्हिडिओमध्ये नाही घेतले, कारण कोणाला कम्फर्टेबल वाटतं, कोणाला वाटत नाही. जास्त करून मी पण नसेल आलेली, कारण त्या दिवशी एवढी आम्ही प्लॅनिंग नव्हती केली मी की व्हिडिओ बनवणार. पण म्हटलं चला दाखवावा माझ्या मैत्रिणींना की आमच्याकडे कशी पुरणपोळ्या बनवल्या जातात. त्यासाठी मी हा एवढा व्हिडिओ शूट केला होता आणि तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या अशी माझी अपेक्षा आहे, आणि तुम्ही देणारही. आता माझी आई आली बघा, माझी आई होती, माझी ननदबाई होती, मी होती, माझ्या सासूबाई होत्या, एवढे लोक आम्ही होतो इथं. तुमच्याकडे पण अशा पुरणपोळ्या करतात का? कमेंटमध्ये नक्की कळवा. सिटीमध्ये चूल मांडू देत नाही, पण आम्ही मांडला होता चूल, नाहीतर इथे एक आहे की चूल मांडायला मिळत नाही. बघा अशी हातावर पुरणपोळी फिरवावी लागते. त्यामध्ये तर थोडीफार तर फाटणारच आहे, तर तो काही प्रश्न नाही. पण एकदम उत्तम प्रकारचं दळलेलं असलं ना तर खूप छान पुरणपोळ्या होतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. असंच भरभरून प्रेम या व्हिडिओला द्या अशी मी आशा करते की तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करणार आणि नक्की बघणार.
तर चला पुढे बघूया. अशा प्रकारे ही उलटवावी लागते पुरणपोळी. मस्तपैकी पुरणपोळ्या झाल्या इथं. अशी घडी करावी लागते बघा. ही पुरणपोळीची घडी असते. ही प्रत्येकाला जमत नाही, जमते पण हात जळतो ना, म्हणून कोणी करायला तयार होत नाही. तर एवढं खापरभर पुरणपोळी, विचार करा केवढी पुरणपोळी असते ती. अशी छानपैकी आपली पुरणपोळी तर मस्त टम्म फुटते बघा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला ना, तुम्हाला पुरणपोळ्यांचं सर्व पूर्ण समजेल. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगायला विसरली, पुरणामध्ये ना जायफळ आणि विलायची घालायला विसरू नका, छान चव लागते. ते मी माझ्याकडनं स्किप झालं, म्हणून मी तुम्हाला आता सांगते. छान पुरणपोळी लागते. त्यामुळे अशीच आपले नवनवीन व्हिडिओ येत राहणार. तुम्ही नक्की बघा आणि सपोर्ट करा, अशी माझी इच्छा आहे. मला पण पुढे जायचं आहे, असं सपोर्ट द्या. तरी सर्वांमध्ये भारी ही पुरणपोळी झाली होती, म्हणून मी सर्वात लास्टवाली पुरणपोळीचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे. तर बघा मस्त आपली इथं मोठी पुरणपोळी झाली आहे. अशा प्रकारे घडी टाकायची आपल्याला पुरणपोळीची, म्हणजे आपली पुरणपोळी एकदम नरम अशी असते. तर बघा किती पुरणपोळ्या झाल्या आणि किती नरम पुरणपोळ्या आहे. एक नंबर पुरणपोळ्या झाल्या होत्या. त्यासोबत आम्ही आंब्याचा रस. तर चला बाय बाय.